ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अर्णब गोस्वामी रिपब्लिक चॅनलचे संपादक आणि अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलं होतं। ती केस चालली होती। त्यांना लोअर कोर्ट्सनी जामीन नाकारला होता, कनिष्ठ न्यायालयाने जामीन नाकारला होता, सुप्रीम कोर्टाने तो दिलेला आहे। आणि हा जामीन देताना काही टिप्पण्या केलेल्या ज्या त्यांच्या मूळ जो ड्राफ्ट असतो किंवा जो निर्णय असतो त्याच्या पलीकडच्या आहेत। त्या टिप्पणीचा एक सार असा की व्यक्तिगत स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे। राज्य संस्था, शासन संस्थांनी व्यक्तिगत हेत्वारोप, दोषारोप किंवा अशा आशयामध्ये न पडता केस टू केसच गोष्टी बघाव्यात। तुम्हाला जर का एखादी व्यक्ती आवडत नसेल तर दुर्लक्ष करा, पण हेतुपुरस्सर कारवाई करू नका, असं त्यांच्या बोलण्याचा सार होता। आणि ज्यांना डिटेल वाचायचे हे नेमक्या टिप्पण्या काय होत्या त्या त्यांना ऑनलाईन अवेलेबल असेल, ज्यांना कोणाला बघायचे ते। प्रश्न असा आहे, जो एक मोठ्या प्रमाणात सूर आता व्यक्त होतोय, तो असा की जो न्याय, व्यक्तिगत स्वातंत्र्याचा न्याय, त्यासाठी जामीन देण्याचा न्याय, जामीन हा नियम आहे, कैद ही अपवाद आहे हा न्याय, आणि हा अतिशय योग्य प्रकारे विचार जो सुप्रीम कोर्टाने केलेला आहे अर्णब गोस्वामींच्या बाबतीत, तोच न्याय, तोच विचार बाकीचे कैदी, बाकीचे बंदिवान, कलाकार, साहित्यिक, विचारवंत यांच्या बाबतीत लावला जाऊ शकतो का? लावायला हवा का? खास करून त्यांच्या केसेसमध्ये अनेक फ्लॉज दिसत असताना, काही कार्यकर्ते विचारवंत आजारपणात असताना, काही ठिकाणी केस नीट उभी राहिलेली नसताना, आरोपपत्र दोषपूर्ण असताना, मग त्यांना जामीन किमान पहिल्यांदा तरी द्यायला नको का? या बाबतीतली ही चर्चा आहे। या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक इथे स्पष्ट केलं पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचा आपण सगळे आदर करतो, एबीपी माझाही आदर करतो। हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला प्रतिपक्ष म्हणून चर्चा नसून त्याच निर्णय आणि टिप्पणीचा अन्वयार्थ काढून हीच न्यायव्यवस्था अधिक बळकट करण्याकरता आणि याबद्दलचे जे आवाज प्रकट होत आहेत, जी मतमतांतर व्यक्त होत आहेत, त्यांना सामावून घेऊन अधिक आरोग्यदायी, आरोग्यपूर्ण, हेल्दी डिस्कशनच्या दिशेने हा विषय घेऊन जावा, यासाठी ही चर्चा आहे। सगळ्यांचं स्वागत आधी करूयात। आपल्यासोबत आता चर्चेमध्ये असतील शाहीर संभाजी भगत, सुप्रीम कोर्टातले काउन्सिल दिलीप तौर, ॲडव्होकेट राज कुलकर्णी उस्मानाबादहून, आणि त्याचप्रमाणे शाहीर संभाजी भगत ते सुद्धा आज शाहीर संभाजी भगतांचं एकदम रुपडच पालटले, त्यामुळे मला ओळखताच आले नाही। संभाजी भगतजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। आणि याशिवाय अतुल भातखळकर भाजपतर्फे थोड्याच क्षणात भाजपतर्फे कोणी ना कोणी जॉईन होईल, अतुल भातखळकर येण्याची शक्यता आहे। याशिवाय तटकरे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, ते सुद्धा या विषयावरती भाष्य करतील। मी सगळ्यात आधी संभाजी भगतांपासून सुरुवात करतोय। संभाजी भगतजी, शाहीर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मगाशीच मी विवेचन केलेल्या प्रस्तावनेमध्ये, तुम्ही आता पुढे बोला। काय अपेक्षा आहे सामाजिक कार्यकर्त्यांची? एकतर सुप्रीम कोर्टामध्ये ही केस आहे भीमा कोरेगावची, आणि त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाबद्दल अतिशय सन्मानानं, म्हणजे त्यांच्याबद्दल सन्मान ठेवून मी हे बोलतोय की एकतर जे काय आरोपपत्र आहे ते दोषपूर्ण आहे, आणि दुसरी गोष्ट अशी की भीमा कोरेगावच्या सगळ्या केसमध्ये जे लोक गेले होते ते हातामध्ये फुलं घेऊन गेले होते, हातामध्ये दगड घेऊन गेले नव्हते, आणि त्यांच्या दंगलीचा जो आरोप आहे तो टाकून 80 वर्षाचे कवी वरावरा राव आपलं अमेरिकेतलं करिअर सोडून एक महिला आपल्या आलेल्या आहेत, त्या पण जेलमध्ये, सुधा भारद्वाज त्या आहेत, आणि बाकीचे बरेच, आणि आनंद तेलतुंबडेच्या बाबतीमध्ये मी काय जास्त सांगावं असं नाही, ते महाराष्ट्रातले खूप मोठे, म्हणजे भारतातले मोठे इंटेलेक्च्युअल आहेत। अर्णब गोस्वामी यांच्या केसचा जो निकाल आहे तर ठीक आहे, त्यांना जामीन दिलेला आहे, त्याचंही स्वागत आपण करू, कारण सुप्रीम कोर्टाला तसं वाटलेलं आहे। तर आम्हाला वाटतं की सुप्रीम कोर्टाला जर अर्णब गोस्वामी यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये इतकं म्हणजे हे आहेत, म्हणजे त्यांना इतकं चांगली भावना आहे, तर मग या लोकांना, म्हणजे 80 वर्षाच्या कोविड झालेल्या कवीला सुद्धा, एका मोठ्या कवीला जेलमध्ये सडवू नये, अशा प्रकारची माझी भावना आहे। बर एक सुरुवात करून दिलेली आहे संभाजी भगत यांनी, आणि हीच अनेक जणांच्या बाबतीत अशी अपेक्षा ठिकठिकाणी व्यक्त होते। कोणी केरळचा पत्रकार आहे, कोणी काश्मीरमधला पत्रकार आहे, आणि त्या दृष्टीने हीच अपेक्षा आहे की मग हाच न्याय इतरांना देता येईल का? खास करून जे अतिशय योग्य निरीक्षण आहे, शिक्षा अपवाद, तुरुंगात डांबणं हा अपवाद आहे, जामीन हा न्याय आहे, हा आपला मुद्दा चाललेला आहे। मी दिलीप तौर यांच्याकडे जातो। दिलीपजी, कोर्टाच्या निर्णय
अहवालाच्या बाहेरच्या या टिप्पण्या आहेत, पण तरी सुद्धा या टिप्पण्या म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये बसलेल्या व्यक्तींची विचाराची ती विंडो आहे की या विंडोमधून बघता येईल की हा निर्णय कसा देण्यात आलेला आहे. आपण कशा प्रकारे बघता याकडे? जो काही अर्णब गोस्वामीच्या केसच्या बाबतीमध्ये जर तुम्ही क्वेश्चन करत असाल, हो, तर त्याच्यामध्ये ह्या ज्या टिप्पण्या आहेत त्याला दोन भाग आहेत त्याचे. जर अर्णब गोस्वामीचं जर अर्जदा आपण बघितलं, जे पिटिशन सुप्रीम कोर्टमध्ये केलं होतं, त्याचं प्रायमरी जे काही बेसिस होतं की गव्हर्नमेंट त्याच्या अगेन्स्ट मध्ये त्या बोललेल्या, म्हणजे गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट तो काही काळ बोललेला असल्यामुळे गव्हर्नमेंटनं त्याच्या विरोधात जी काही ऍक्शन घेतलेली आहे ती इंटेन्शनल पर्पजफुली ऍक्शन घेतलेली आहे असं त्याच्यामध्ये म्हणणं होतं. आणि तो गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलत असल्यामुळे त्याच्यावर ही खोटी केस दाखल केलेली आहे असं त्याचं प्रथम दर्शनी म्हणणं होतं. त्याच्या आधारावर त्यांनी काही कायद्याचा जो काही बाजू मांडली होती की अशी की मॅजिस्ट्रेटने एकदा ए समरी क्लोजर रिपोर्ट टाकल्यानंतर बरं, जी काही पोलीसची कारवाई आहे ती अक्सानं केलेली कारवाई आहे असं त्याचं सेकंडरी सबमिशन होतं. आणि थर्ड सबमिशन असं होतं की रिट पिटिशन अंडर आर्टिकल 226, 227 आणि सुप्रीम कोर्टचे जे काही आर्टिकल 32 आहे, ह्या दोन्हीही आर्टिकल्स आणि सेक्शनद्वारे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टला घटनात्मक अधिकार आहेत जर त्यांना प्रथमदर्शनी असं वाटलं की कायद्याचा मिसयूज करून एखाद्या व्यक्तीला चुकीने अटक करण्यात आलेली आहे. असं जर कोर्टाला वाटलं तर कोर्ट त्याचे एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर एक्सरसाइज करून अशा लोकांना बेल ग्रांट करू शकतं. त्यासाठी फॉर्मॅलिटी बेल ऍप्लिकेशन करण्याची गरज नाही. बरं, हा अशा प्रकारची अर्णब गोस्वामीची केस जी होती ती होती. हायकोर्टनी मात्र या टेक्निकॅलिटीच्या बेसिसवर की बाबा तुम्ही डायरेक्ट रिट पिटिशन मध्ये जमानत मागू शकत नाही या कारणाखाली हायकोर्टनं ती रिजेक्ट केली. परंतु सुप्रीम कोर्टने मात्र की तुम्ही टेक्निकल गोष्टी अशा केसेसमध्ये बघू नका ज्या केसेसमध्ये आम्हाला प्रायमा फेसी म्हणजे प्रथम दर्शनी असं वाटतंय की पर्सनल लिबर्टी त्या व्यक्तीची कुठेतरी. हो, पण तौरजी, मी तुमच्याकडे येण्याचं आणखी एक कारण म्हणजे हे तुम्ही टेक्निकॅलिटीज या अर्णब गोस्वामी केस बद्दलच्या सांगतायत. या केसमध्ये जे सुप्रीम कोर्ट सांगू पाहतंय, करू पाहतंय, दाखवू पाहतंय त्याचाच आधार घेत सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते, ज्यांना कोणी काय अर्बन नक्षल शासन व्यवस्थेने ठरवलेले, कोणी काय विद्रोहीच मानले गेलेले, असे अनेक जण आहेत, त्यांनाही जामिनाचा न्याय मिळावा ही जी मांडणी होते त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? थँक्यू. समजलं मला. हे बघा, दोन सेट ऑफ केसेस असतात. पर्सनल लिबर्टी प्रत्येकाचा अधिकार आहे, त्याबद्दल काहीच वाद नाही. परंतु प्रत्येक केसचे फॅक्ट्स हे वेगवेगळे असतात. बरं, आपल्याकडे सुप्रीम कोर्टचे 1000 जजमेंट असे सांगतात की कुठल्याही व्यक्तीला अननेसेसरी जेलमध्ये तुम्ही टाकू नका, त्याला इमिडिएटली तुम्ही त्याला रिलीज करा. आर्टिकल 21 हा त्याचा हक्क आहे. परंतु 1000 जजमेंट असे सुद्धा आहेत की जर तुम्हाला प्रायमा फेसी केसपेक्षा जर रिझनेबल डाऊट वाटत असेल की त्यामध्ये त्या व्यक्तीला जर तुम्ही रिलीज केलं तर त्या व्यक्तीला रिलीज केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनवर त्याचा परिणाम होऊ शकतो, लोकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा लॉ आणि ऑर्डरवर जर परिणाम होऊ शकत असेल मोठ्या प्रमाणामध्ये, तर अशा वेळेस हे काही प्रेमा फेसी केस असताना सुद्धा कोर्टाला रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स हे अप्लाय करावे लागतात. आणि अशा वेळेस ह्या लोकांना त्यांना बेल देता येत नाही. रिझनेबल रेस्ट्रिक्शनचं प्रिन्सिपल पहिल्या वेळेस पप्पू यादवच्या केसमध्ये, जो बिहारचा एक पॉलिटिशियन आहे, त्याच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं लेट डाऊन केलं. त्याच्या अगोदर आर्टिकल 21 द्वारे प्रत्येकाला म्हणजे जमानत हा अधिकार आहे आणि ती दिली गेलीच पाहिजे आणि अननेसेसरी त्या व्यक्तीला जेलमध्ये न टाकता त्याला रिलीज केलं पाहिजे, हाच सिद्धांत सुप्रीम कोर्टने मांडलेला आहे. परंतु त्यात वेळोवेळी बदल होत गेले. बरं, मला बेसिक प्रिमाइस तुमच्या बोलण्याचा लक्षात आला तौरजी, की अनेक केसेस दाखवता येतील की ज्याच्यात जामीन दिलेला आहे, अनेक केसेस दाखवता येतील की ज्यामध्ये जामीन नाकारलेला आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या बोलण्याचा जेवढा मला अर्थ कळला, जामीन दिल्यानंतर त्या व्यक्तीद्वारे काही प्रभावित होऊ शकेल अशी शक्यता गृहीत धरून जामीन नाकारला जाऊ शकतो. पण पुन्हा जेवढं मला अगदी अल्पस्वल्प, तुमच्या सगळ्यांच्या तुलनेत अल्पस्वल्प ज्ञान आहे, त्या बाबतीत जी मंडळी सध्या जेलमध्ये खितपत आहेत त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे ती स्वतःच अतिशय फ्रजाईल कंडिशनमध्ये, ती स्वतःच अगदी म्हणजे ज्यांच्या बाबतीत म्हणजे ज्यांच्या हातात कुठली सत्ता नाही, कोणी सामाजिक कार्यकर्ता आहे, कोणी कलावंत आहे, अशा अनेक केसेस आहेत. मी राज कुलकर्णींकडे जातो, ते स्वतः ऍडव्होकेटच आहेत. राज, तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहताय? अर्णबसाठीचा न्याय इतरांना लावण्याची अपेक्षा ठेवली जाऊ शकते का? ही अपेक्षा रास्त आहे तसं पाहायला गेलं तर. जे काही सामाजिक विचारवंत आहेत, कलावंत आहेत, पत्रकार सुद्धा आहेत, ज्यांना देशातल्या विविध राज्य सरकारांनी कारवाई करून त्यांच्यावर अनेक कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. तर सुप्रीम कोर्टाकडनं ही अपेक्षा की आम्हालाही तो न्याय मिळावा, कारण कायद्यासमोरची समानता
हे सर्वात मोठं तत्व आहे. ज्या पद्धतीने आरोपी हा जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार असत नाही, त्यामुळे त्याला जामीन मिळण्याचा पूर्णपणे हक्क आहे. तसा जामीन अर्णब यांना मिळालेला आहे. पर्सनल लिबर्टी असा शब्दप्रयोग मगापासून आपणही केला आणि चर्चेतही आला, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय न्यायाधीशांनी पर्सनल लिबर्टी हा शब्द त्यांच्या 3 पानी जजमेंटमध्ये कुठेच नाही आहे. म्हणजे ज्या काही त्यांनी टिप्पण्या केल्या त्या फक्त ओरल सबमिशन आहेत, म्हणजे स्वयंप्रेरित काहीतरी कथनं जी आहेत न्यायाधीशांची. परंतु 3 पानी जजमेंट जे आहे त्याच्या पॅरा नंबर 9 मध्ये वी आर ऑफ द कन्सिडर्ड व्ह्यू दॅट द हायकोर्ट एर्ड इन रिजेक्टिंग द ऍप्लिकेशन फॉर एंटरिंग बेल असंच म्हटलंय. याच्या पलीकडे काहीही म्हटलेलं नाही. जे काही टिप्पणी केली, आता आम्ही नाही बोललो तर केव्हा बोलणार, पर्सनल लिबर्टी महत्वाची, असं त्या परिच्छेद क्रमांक 9 मध्ये कुठेही नाही. या उलट जर आपण बॉम्बे हायकोर्टात जजमेंट जर बघितलं तर 56 पानी जजमेंट आहे. त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचे युक्तिवाद आहेत, त्याच्याबरोबर काही केस लॉ आहेत, त्याच्यामध्ये त्याचबरोबर दोन्ही बाजू सबमिशन केलेत. असं रिलीज केलं तर काय होईल, न रिलीज केलं तर त्याचे काय कारण असतील, हे सगळी कारण मीमांसा नमूद केली. सर्वोच्च न्यायालयाचं हे जे डिसिजन आहे हे आपल्याला मान्यच आहे, परंतु पॅरा नंबर 9 मध्ये केवळ त्या बॉम्बे हायकोर्टाच्या जजमेंटला 1.5 ओळीमध्ये त्यांनी पूर्णपणे फक्त त्यांनी चूक केली एवढंच म्हटलंय. मी याच्याकडे बघताना असा विचार करतो, जो प्रश्न तुम्ही विचारला त्याच्यामध्ये, की या जजमेंटचा फायदा अनेक सामाजिक कलावंत, विचारवंत जे काय आहेत जेलमध्ये आहेत आता, जामिनाची वाट पाहतात, त्यांना कितपत होईल याची शंकाच आहे. याचं कारण याच्यामध्ये कारणमीमांसाच नाहीये. आणि सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचा लिखाण हा केसलो असतो, तो सर्वत्र लागू पडतो. मला तुमची अपेक्षा कळलेली आहे. राज कुलकर्णी मांडू पाहताय ते फार महत्वाचं आहे आणि आपल्याला सगळ्यांना हा चर्चा विषय डिस्कस करताना एक अगदी आपण ऑन एज चालतोय, कारण आपल्याला कुठल्याही प्रकारे कंटेम्प्ट करायचा नाही. पण राज कुलकर्णी म्हणू हे पाहतायत जर का सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयाचं विवेचन केलं तर ते केस लॉ बद्दल तेच सांगतायत, तर ते विवेचन इतर केसेसना कारणीभूत ठरतं. आणि म्हणून ती तुलना त्यांनी करून दाखवली की मुंबई हायकोर्टाने काय केलं होतं आणि सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे. मी इकडे एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मी तटकरेंकडे सुद्धा जाणार आहे आणि अपेक्षा आहे भाजपतर्फे चर्चेत कोणी सहभागी होईल. छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण माझा विशेषमध्ये चर्चा करतोय. अर्णब गोस्वामींसाठी न्यायाची जी चौकट वापरली गेली तीच चौकट, तोच संदर्भ अनेक असे बंदी आहेत, कार्यकर्ते आहेत, साहित्यिक कलावंत आहेत, चळवळकर्ते आहेत, त्यांच्या बाबतीत का नाही? कैद नंतर आधी जामिनाचा अधिकार, आधी जामिनाचं प्राधान्य हा आपला विषय आहे. मी जातो तटकरेंकडे. सुनील तटकरेजी, आपलं स्वागत आहे चर्चेमध्ये. आपण या विषयाकडे कसं पाहताय? आतापर्यंत सगळ्या कायदेतज्ञांचं मत आपण जाणून घेतलं. नाही, सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे काल, त्याचं आपण एक भारतीय नागरिक म्हणून आणि संविधानाला मानणारा एक आपला नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं काम आहे की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याचं स्वागत करायला पाहिजे, आणि तसं आम्ही स्वागत करतो. पण ह्याच्यामध्ये 2-3 मूलभूत प्रश्न निर्माण होतात. आता जे वकील साहेब सांगत होते की मुंबई हायकोर्टाने 56 पानांचं जजमेंट दिलंय आणि सुप्रीम कोर्टाने फक्त 2-3 ओळींमध्ये हा निर्णय दिलाय आणि सांगितलंय की हायकोर्ट कसं चुकलं ते. आता हे जर खरं असेल तर चिंतेची बाब हीच आहे की हायकोर्टामध्ये ज्या कारणासाठी अर्णब गोस्वामीचा बेल रिजेक्ट झाला होता आणि ती कारण ती अबेटमेंट टू सुसाईड ही केस होती, आणि त्यामध्ये जो काही युक्तिवाद झाला आणि त्या निर्णयापर्यंत हायकोर्ट आलं ते सगळं खोटं ठरतं. आणि ह्याच्या पुढे कोणीही उठून सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकेल आणि अबेटमेंट टू सुसाईडची केस ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे माझं म्हणून मला सोडण्यात यावं असं करण्यात येईल. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये बारीक फार थिन लाईन आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जस्टिस टू विक्टम. तर या जस्टिस टू ज्याच्या घरची 2 माणसं मरण पावली त्यांच्याबद्दल काय, हाही एक प्रश्न निर्माण होतो. आणि दुसरं, आपण सगळी जी चर्चा करतोय की भीमा कोरेगाव संदर्भात जी आपण चर्चा करतोय ती चर्चा करत असताना मूळ ती घटना काय होती, तिथे झालेल्या दंगली संदर्भात काय झालं, आणि ही केस
अँटी टेरर हे म्हणून कशी मांडण्यात आली आणि त्याचा सगळा जो तपास आहे तो सीबीआय कडे कसा वर्ग करण्यात आला. मला वाटतं आपण या सगळ्या विषयांवर अनेकदा आपल्या चॅनलवर चर्चा केली आहे, त्यामुळे त्याच्यात जाण्यात काही पॉईंट नाही. पण माझा मुद्दा एवढाच आहे की काही वेळेला जे सरकार असतात आपल्याला जे पटत नाही किंवा आपल्या म्हणण्याशी जे जे सदर्भ नाही, जे अग्री करत नाही, त्यांना अशा या UAPA सारख्या कायद्यामध्ये कसं अडकवायचं आणि ते कसं रेंगाळत न्यायचं, मग त्यांचं वय किती असेल त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. आणि त्यामुळे मला वाटतं की त्याचाही विचार सुप्रीम कोर्टने करायला पाहिजे आणि मग वरावरा राव असतील किंवा सुधा भारद्वाज असतील यांच्याही बेल संदर्भात यांनी निर्णय केला पाहिजे विचार. हो, मी केशव उपाध्यायांकडे जातो. भाजपतर्फे ते फोनद्वारे आपल्यासोबत उपलब्ध आहेत. केशवजी, मला आशा आहे तुम्ही आतापर्यंतचे मुद्दे मांडले असतील. साधारण सूर हाच आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय तर योग्य आहे, चांगलीच गोष्ट आहे. ते एक अतिशय वेगळं एक महत्वाचं तत्व प्रस्थापित करतायत, मग त्या तत्वाने बाकीच्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होते. तुमचं काय म्हणणं आहे? 100% जे असे असतील त्यांना न्याय देण्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही, पण मुळामध्ये दोन्ही खटल्यातलं अंतर आपण लक्षात घेतलं पाहिजे. थोडंसं आपण समजून घ्या. मी तुम्हाला वाक्य सांगतो, की वाक्य आणि नंतर कुठे कोण जरी त्याचा नंतर संदर्भ देतो. बरं. सुधा भारद्वाज, अरुण फरारे हे देशातल्या प्रतिबंधित नक्षल संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत. देशातल्या लोकशाही उलटून टाकण्याचं आखलेल्या व्यापक कटात त्यांच्या सहभाग असल्याचे पुरेसे पुरावे आहेत. नवे सदस्य नक्षल सहभागी यासाठी अनेक जण काम करतात. त्यात तुमड्यांचं नाव आहे, अतिशय गंभीर आरोप आहे. हे जे मी वाक्य उच्चारली ही या लोकांनी वारंवारपणे, म्हणजे असं आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने तातडीने जाऊन एका रात्री जाऊन अर्णव गोस्वामीला अटक केली पहाटे जाऊन, म्हणजे कुठल्याही पद्धतीची कायदेशीर प्रक्रिया पार न करता. आता तटकरे सांगत होते की आपल्या विरोधी विचारांवरती अशा पद्धतीने कारवाई योग्य करणं योग्य नाही. मला खूप हसू आलं की किंवा आपल्या पायाखाली काय झालं ते बघितलं पाहिजे. अर्णव गोस्वामी या सरकारच्या विरोधामध्ये भूमिका मांडत होता, आवाज उठवत होता आणि त्याच्यामध्ये फार अर्णव गोस्वामीचं सोडूनच द्या, अगदी फार लांब जायला नको. एबीपी माझाचा पत्रकार राहुल कुलकर्णीवरती जास्त पद्धतीने कारवाई करण्यात आली. हे सगळे सूरबुद्धीने राहुल कुलकर्णी ते अर्णव गोस्वामी हे सगळं सूरबुद्धीने केलेल्या कारवाया हे वारंवारपणे दिसून येतं. हा पहिला भाग दोन प्रकारात. तर दुसरीकडे ज्यांचा उल्लेख इथे वारंवार करतायत त्या मंडळींना वारंवार ते मंडळी सुप्रीम कोर्टात गेली होती. त्यांना अटक करण्यापासून अनेक वेळा सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती आणि एका टप्प्यानंतर ज्यावेळी सुप्रीम कोर्टाची खात्री पटली त्याच्यानंतर त्यांचे जामीन फेटाळण्यात आले. याचा विस्मरण कृपया, मला असं वाटतं, म्हणजे राजकारण ज्यांना करायचं शेतकऱ्यांची मी अडचण समजू शकतो, ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि त्यांना या प्रकरणामध्ये करणं भाग आहे. पण जे या विषयातले मेरिटवरती ज्यांना चर्चा करायची आणि ज्यांना कायद्यातल्या या गोष्टी स्पष्टपणे माहिती हव्यात आहेत त्यांनी तर किमान या गोष्टी राजकारण करता कामा नये. त्यामुळे दोन्ही गोष्टीची तुलना ज्यांना वारंवार संधी मिळाली सुप्रीम कोर्टात जाऊन याच्यामध्ये ते अशी ही सगळी मंडळी आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयामध्ये काय काय म्हटलं ते सगळं आपल्या समोर आहे. आणि त्याच्या उलट इथं कोणतीही संधी न देता अचानकपणे जाऊन केवळ सूरबुद्धीने कारवाई करण्याचं काम या सरकारने केलं. हा मूलभूत या दोन गोष्टीतला फरक. बरं, मी इकडे एक ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर हा जो मुद्दा आता केशव उपाध्यायांनी मांडला, सूडबुद्धी, आणि सुप्रीम कोर्टाच्या वक्तव्यातून कमेंटमधून असं प्रतीत होतंय की सुप्रीम कोर्टाची खात्री पटली असावी तसं आहे. हे मला जरा कन्फर्म करून घ्यायचंय. पण त्यापूर्वी ब्रेकवर जाण्यापूर्वी पोल आपण विचारला लोकांना, व्यक्ती स्वातंत्र्याचा न्याय अर्णबप्रमाणे अन्य बंदी कलाकार कार्यकर्त्यांना मिळावा का? होय म्हणतात 81.7%, नाही म्हणतात 18.3%. लोकांच्याही भावना स्पष्ट आहेत आणि यामध्ये एक गैरसमज होऊ शकतो. आम्ही प्रोमोमध्ये ज्यांचे फोटो लावलेले आहेत, आनंद तेलतुंबडे, वरवरा राव, चिंतन उपाध्याय, ही काही नावं आहेत. अशी आणखी नावं तुम्हाला माहित असतील. अनेक जण म्हणतील मग तुम्ही आणखी आमच्या ही विचारसरणी त्यांच्या माणसाचं नाव का नाही घेतलं. सगळ्यांची नावं इथे अपेक्षित आहेत. ज्यांना जामीन मिळायला हवा पण मिळालेला नाही, जामिनाचं नैसर्गिक तत्व दिलं गेलं नाही असं वाटत असेल, त्या सगळ्यांसाठीची चर्चा आहे. ही कुठल्या तरी एका विचारधारेसाठीची चर्चा नाहीये. मी एक ब्रेक घेतो. ब्रेक नंतर आपण पुढे जाऊयात. पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली माझा विशेषची चर्चा या विषयावरती सुरू आहे. मी जातोय दिलीप तौर यांच्याकडे. दिल्लीला आहेत सुप्रीम कोर्ट कौन्सिल. दिलीप तौर आपल्यासोबत आहेत. दिलीप तौरजी, मगाशी आपल्या चर्चेतून सुद्धा सूर आला आणि साधारण कोर्टाचा हा निकाल पाहताना असं प्रतीत होतंय की
सुप्रीम कोर्टाला म्हणजे त्या कोर्टाला असं वाटलं की ही सूडबुद्धी आकस बाळगला गेलेला आहे आणि म्हणूनच त्या कमेंट आहे, तुम्हाला व्यक्ती मान्य नाही तर ते दूर ठेवा, पण त्या व्यक्तीला तुम्ही मान्य न करणं हा त्याला देण्यात येणाऱ्या शिक्षेचा भाग असू शकत नाही. सो असं एक प्रतीत होत आहे की महाराष्ट्र सरकारचा आकस दिसत असावा आणि म्हणून त्याच्यावरची ही कमेंट असावी. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, ही केस एका क्रिमिनल केसच्या बाबतीतलं पुढे त्याचा प्रत्यय आला, तो म्हणजे अटकेमध्ये आणि मग जामीन नाकारला हायकोर्टाने. हायकोर्टाला सुद्धा इकडे कुठेतरी अर्णब गोस्वामी नावाचा पत्रकार, त्या पत्रकाराचे महाराष्ट्र शासनाबरोबर काय प्रॉब्लेम्स आहेत हे त्यांना दिसले नव्हते माझ्या माहितीनुसार. माझा तुम्हाला प्रश्न आहे, सुप्रीम कोर्ट जेव्हा असा अर्थ काढतं की हे राज्य शासन व्यवस्था म्हणून पत्रकार अर्णब गोस्वामीच्या बाबतीत हेतुताप दुजाभाव करतंय, तर असा अर्थ काढणं हे मला माहितीनुसार, तुम्ही मला करेक्ट करा, असा अर्थ काढणं हे शासनावरती अन्यायकारक आहे का? शासनावरती अन्यायकारक आहे की नाही हे सांगण्यासाठी किंवा बाजू मांडण्यासाठी शासनाचे ऍडव्होकेट्स तिथे होतेच. कसं असतं की जर सपोज सुप्रीम कोर्ट एखाद्या व्यक्तीविषयी जी पार्टी त्यांच्यासमोर हजर नाही त्याविषयी जर काही बोलत असेल आणि त्याचं उत्तर द्यायला त्यांचे वकील तिथे नसतील तर त्याला आपण एक्स पार्टी ऑब्झर्वेशन म्हणू शकतो आणि ते चुकीचे ऑब्झर्वेशन ठरू शकतात किंवा चुकीचे अंदाज ठरू शकतात. परंतु ह्या केसमध्ये स्टेट गव्हर्नमेंटचे 2 सिनियर काउन्सिल तिथे होते, त्यांनी कॅवेट ऑलरेडी फाईल केलेलं होतं आणि जेव्हा सुप्रीम कोर्ट असं ऑब्झर्वेशन त्यांच्या अगेन्स्टमध्ये करतं की आम्हाला प्रथमदर्शनी असं काहीतरी दिसतंय, तर ते म्हणणं खोडून काढणं हे स्टेट गव्हर्नमेंटच्या लॉयर्सचं काम होतं आणि स्टेट गव्हर्नमेंट तिथे समोर असल्यामुळे मला असं वाटत नाही की त्यावेळेस त्या सुप्रीम कोर्टनं स्टेट गव्हर्नमेंटवर कुठल्या प्रकारचा अन्याय केलेला आहे. असं म्हणणं चुकीचं राहील असं मला वाटतं, कारण दोन्हीही पार्टीचे ऍडव्होकेट त्यांच्या समोर होते तिथे. बरं, हा एक मुद्दा आहे आणि पुन्हा ह्याच्या बाबतीत अनेक कमेंट्स असू शकतात, पण एक प्रश्न म्हणून विचारला मी राज कुलकर्णीकडे जातो. राज, तुम्हाला मगाचा काही मुद्दा कंटिन्यू करायचा असेल तर तो कराच. माझ्याकडे काही संबंधितांनी काही कमेंट्स पाठवलेले आहेत. साधारणपणे त्याचा सूर असा, राज कुलकर्णी, पुरोगाम्यांना जे वाटतं की आपल्या बाबतीत सुद्धा असे काही न्याय, आपल्याकडची जी मंडळी आहेत, सुधा भारद्वाज आहेत, वरवरा राव आहेत, विचारवंत साहित्यिक पत्रकार आहेत, त्यांना का नाही लावला जात? मला अशा केसेस पाठवण्यात आलेल्या आहेत राज कुलकर्णी की प्रसंगी केस कशी दुसऱ्या राज्यात नेण्यात आली, प्रसंगी खालच्या कोर्टची सगळी कारवाई राईट ऑफ करून नवीन कारवाई करायला कसं सांगण्यात आलं, कशा प्रकारे पहाटे त्याच्यातला एक मुद्दा तर वरवरा सुधा भारद्वाज यांच्याबद्दलचा आहे की रात्री कारवाई सुरू झाली होती, सकाळी अटक होण्याच्या पूर्वीच सुनवाई झाली आणि जामीन झाला. मला ज्या माणसाने पाठवलेल्या त्या माणसाच्या म्हणण्याचा अर्थ असा की असा कुठला तरी आज पहिल्यांदाच प्रयोग झालेला असं नसून यापूर्वी सुद्धा सुप्रीम कोर्टाने ज्यांना आपल्यातले सर्कलमधले मानतात पुरोगामी अशांच्या बाबतीत सुद्धा न्याय केलेला आहे. त्यामुळे ही पहिली वेळ नाही अर्णब गोस्वामीला जामीन मिळण्याची, सगळ्यांबाबतीत दिला गेलेला आहे. राज, एक तर मगाशी मी जे सांगितलं त्याला कंटिन्यू करतो, असं की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत व्यक्ती हा निष्पाप असतो. आता त्याच्यामध्ये त्या निष्पाप व्यक्तीला कोणकोणत्या कंडिशनच्या आधारावरती सशर्त जामीन द्यायचा हे प्रत्येक केसची वेगळी स्वतंत्र अशी एक हे असते. म्हणजे प्रत्येकाचे ग्राउंड्स वेगळे असतात, प्रत्येक बेल अप्लिकेशन वेगळं असतं, जसे गुन्हे वेगळे आहेत तसं प्रत्येक केस वेगळी असते. एका केसमध्ये एका सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं जे आहे किंवा न्याय लावला तो असाच न्याय दुसऱ्या केसमध्ये लावला जाईल अशी आपण अपेक्षा करू शकत नाही, कारण प्रत्येक केस स्वतंत्र असते. परंतु मी असं म्हटलं की अशी अपेक्षा त्यांनी ठेवणं हे रास्त आहे ज्यांना कुणाला जामीन हवा आहे. परंतु सर्वोच्च न्यायालय एका केसमधला न्याय हा सरसगटपणे सगळ्या केसला लावेल की नाही हे आपण सांगू शकत नाही. बरोबर, कारण सर्वोच्च न्यायालयासमोर आलेले जामिनाचे आधार आहेत. म्हणजे एकतर तुम्ही abscond होणार नसाल, तुम्ही तपासामध्ये पूर्णपणे सहकार्य करणार असाल, त्याचबरोबर तुम्ही पुराव्यांशी छेडखानी करणार नसाल, तुम्ही साक्षीदारावर दबाव आणणार नसाल, या सर्व गोष्टी जर तुम्ही मान्य करण्यास तयार असाल तर तुम्हाला जेलमध्ये ठेवण्यामध्ये कसलाही इंटरेस्ट सरकारचा कुठलाही असता कामा नये. म्हणून जामीन हा त्याचा अधिकार आहे आणि तो दिला जावा. अर्णब यांना मिळाला ही चांगली गोष्ट आहे. आमची म्हणजे कुणाची असं म्हणणं असणार नाही, मी तर वकील आहे, माझं म्हणणं असं असणार नाहीये की आरोपीला जामीन मिळू नये. मी म्हणतो जामीन मिळाला पाहिजे, तो त्याचा हक्क आहे, परंतु सर्वांनाच हा हक्क मिळाला पाहिजे. कायद्यासमोरची समानता जी आहे ती सर्व आरोपींच्या बाबतीमध्ये एकसारखी असली पाहिजे. रिजेक्शन केलं बेल तर का रिजेक्ट केलं हे सांगितलं पाहिजे.
बेल मंजूर केली तर का मंजूर केली हे सांगितलं पाहिजे. बरं. कारण मीमांसा खूप महत्वाची आहे. बरं. तरच ते एखादं जजमेंट जे आहे ते भविष्य काळामध्ये सायटेशन म्हणून, केस लॉ म्हणून पुढच्या काळामध्ये वापरता येऊ शकते. एक्झॅक्टली. मी हा मुद्दा घेऊन मी जातोय तटकरेंकडे. तटकरेजी राष्ट्रवादी हा बहुधा पहिला पक्ष असेल ज्यांनी एल्गार प्रकरणानंतर आता निवडणुकीच्या आगे मागे साधारणपणे अशी विधानं आपले सर्वोच्च नेते शरद पवार यांनी केली होती की यांच्या बाबतीत ही केस पुनर्विचार व्हावा, त्याच्याबद्दलची तपासणी व्हावी. आताच्या या केसचा आधार घेत आता तुम्हाला त्या आरोपींच्या बाबतीत असा तुम्ही हा केस लॉ म्हणून वापरू शकाल, असा काही संदर्भ घेऊ शकाल? नाही, एक तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे जे केशव उपाध्यायांनी सांगितलं की आम्ही अर्णव गोस्वामीवर आकसाने कारवाई केली कारण अर्णव गोस्वामी आमच्या सरकारविरुद्ध एक भूमिका घेत होता. तर अशीच भूमिका मी सांगतो बीजेपी, नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या विरोधात संजीव भटांनी घेतली. 18 वर्ष जुनी केस काढून त्यांना आज जवळजवळ 2 वर्ष झाली जेलमध्ये डांबलेला आहे. दुसरे प्रशांत कनोजिया म्हणून उत्तर प्रदेशचे एक पत्रकार आहेत, त्यांनी काही लिखाण केलं बीजेपी आणि मोदींविरुद्ध. त्यांना 80 दिवसात बेल मिळू शकली नव्हती. एक आता केरळचे पत्रकार होते, ते हाथरसी केस हे करायसाठी आले होते आणि त्यांनी ह्याच्या विरुद्ध काहीतरी ट्विट केलं आदित्यनाथांविरुद्ध, तर त्यांना अटक करण्यात आली. तर हा जो बीजेपीचा एकंदर मोडस ऑपरेंडी आहे आणि कसं लोकांना दाबलं जातं आणि स्वतःच्या राजकीय विरुद्ध त्यांची भूमिका असते, त्यांना त्रास दिला जातो. केशवजी, जो तुमचा आक्षेप या राज्य शासनाबद्दल आहे त्यामुळे तसेच काही दाखले त्यांच्याकडनं सुद्धा देण्यात येते तुमच्याबद्दल, तुमच्या पक्षाबद्दल? मी तटकरे साहेबांना धन्यवाद देतो कारण त्यांनी वाक्य सुरुवातीला असं केलं की अशाच प्रकारे अर्णव गोस्वामीसाठी केली, अशाच प्रकारे अटक ही यांच्या राज्यात अतिशय वाईट पद्धतीने होती. म्हणजे अर्णव गोस्वामीवरती सुडबुद्धीने कारवाई केल्याची नकळत कळेना मान्यता आता तटकरे साहेबांनी दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आता ज्या संदर्भात ते देत आहेत मुळामध्ये चर्चा आपण ही दुसरीकडे घेऊन जातो. खरं म्हणजे मला आता प्रश्न पडला जामीन कसा मिळाला पाहिजे, ठराविक नावं घेऊन उत्तर द्या ना. एक मिनिट तटकरे साहेब, मी उत्तर देतो ना. तटकरे साहेब ज्येष्ठ आहात, माझा कार्यकर्ता ऐकून घेणं पडतो. असं आहे की मुळामध्ये असं आहे की आता या लोकांना अचानकपणे या सगळ्या नावांच्या आज काय हे आला, प्रेम उतू आलं आणि मान्य, चांगली गोष्ट, प्रेम उतू आलं पाहिजे. पण ह्याच नाही, अशाच प्रकारच्या 4-4 वर्ष कुठल्याही प्रकारचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकारच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा मानवता धर्मत्व न पाळता त्या प्रज्ञा सिंग अनेकांना खितपत ठेवलं होतं, अत्यंत त्याच्यावर अत्याचार झाले. त्यावेळी हे प्रेम कुठे गेलं होतं या सगळ्या मंडळींचं, अशी नावं सांगू शकतो अनेक. त्यामुळे एक तर ते, दुसरं असं की ही मंडळी ज्या मंडळीच्या प्रेमाबद्दल आता फार सगळ्यांना प्रेम आपल्याबद्दल आलंय, सगळ्या बरोबर वगैरे वगैरे, मी पुन्हा हे सांगतोय की या मंडळींना संधी वारंवारपणे संधी मिळाली. त्या सर्व जामिनापासून अनेक गोष्टीला अटकाव वारंवार केला गेला आणि एका टप्प्यानंतर ज्या सुप्रीम कोर्टाची खात्री पडली की यांच्याकडे ठोस पुरावे आहेत, त्याच्यानंतर पुन्हा अटक झाली आणि जामीन नाकारताना जी कारणं सुप्रीम कोर्टाने दिली ती पुन्हा वाचली पाहिजे. नक्षल संबंधित असल्यामुळे ते भूमिगत होण्यापासून अनेक गोष्टी होऊ शकतात. ही सुप्रीम कोर्टाने दिलेली कारणं सुद्धा आपण त्यावेळी वाचली पाहिजे. वाचतात आपण इथून जर असं म्हणालो यांना न्याय मिळाला, याला काय असं. एक मुद्दा बरोबर आहे केशवजी याच्यामध्ये. एक तर आपण अशी नुसती नावं घेत राहिली तर मग तुमचा गोधरा तर तुमच्या 84ची दंगल, अशा प्रकारे हा वाद होत जाईल. मग जसं मग तुम्ही यांचं सांगता मग प्रज्ञा सिंग ठाकूरचा का नाही? मी जसं म्हणालो तसं या चर्चेमध्ये फोटो कोणाचे लावले त्यापेक्षा सुद्धा केशव उपाध्याय जर का म्हणत असेल प्रज्ञा सिंग ठाकूरला जामीन का नाही, मुद्दा महत्वाचा, आम्ही तो पण चर्चेला घेऊ. आणखी कोणी म्हणत असेल की मग आनंद तेलतुंबडेंना का नाही, आपण तोही मुद्दा चर्चेला घेऊ. आपण मुद्दा हा चर्चेला घेतोय की जे न्यायाचं तत्व सुप्रीम कोर्ट सांगू पाहत आहे ते आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध असलं पाहिजे, त्याचा वापर अधिक झाला पाहिजे. अर्थात याच्यामध्ये जे फाईन रिडिंग आहेत आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, प्रत्येक केस वेगळी असते, तो विचार आणि त्याचा अधिकार मात्र सुप्रीम कोर्टाचा आहे जो आपल्याला मान्य आहे. मात्र तरी सुद्धा या निमित्ताने एक चर्चा महत्वाची, कारण अनेक जण खितपत पडले. बरं, सगळे नुसते साहित्यिक कशाला, सामान्य माणसं खितपत पडलेली आहेत, त्यांच्या दृष्टीने ही केस महत्वाची ठरावी अशी अपेक्षा. चर्चेच्या शेवटी आपण लोकांना विचारलं होतं काय म्हणणं आहे, बघूयात आपण. व्यक्ती स्वातंत्र्याचा न्याय अर्णबप्रमाणे अन्य बंदी कलाकारांना मिळावा का? 81.5% होय म्हणतात, 18.5% नाही म्हणतात. आणि मी याच्यात गृहीत धरतो की लोकांना हे सुद्धा अपेक्षित असावं की जी सर्वसामान्य माणसं खितपत पडलेले त्यांच्याही बाबतीत असा विचार व्हावा. हरकत नाही, कुठून तरी सुरुवात होईल. तुर्तास सगळ्यांचे आभार. आपण वेळ दिल्याबद्दल इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.